जिम मध्ये एक्सरसाइज करण्यापेक्षा निसर्गामध्ये असं येणं आणि मग त्याच्यामुळे एक्सरसाइज केल्यासारखं वाटत नाही, एक्सरसाइज आपोआप होते आणि निसर्गामध्ये येतो आणि ट्रेकिंगची पण एक मजा येते. अरे एवढा मोठा फॉल आहे आणि भरपूर पाणी पण आहे. समोर कोणीतरी कायाकिंग पण करतंय यार, असं भारी वाटतंय बघायला. इतका सुंदर लेक दिसतोय हा, खूप सुंदर. तुम्ही जर कोणी जर हा ब्लॉग अमेरिकेमधून पाहत असेल आणि वॉशिंग्टनमध्ये राहत असेल तर मग मी रेकमेंड करेल की नक्की या लेकला व्हिजिट करा, नक्की. नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आता आम्ही या सीझनमधला आमचा दुसरा ट्रेक करायला आलो आहे आणि आलेलो आहे लेक सेरेन हा ट्रेक करण्यासाठी. तर लेक सेरेन लेक हा माउंट बेकर स्नोकॉल्मी फॉरेस्ट या एरियामध्ये आहे आणि हा ट्रेक पहिलाच आहे या एरियामधला आमचा. आणि याचं एलिव्हेशन सुद्धा जास्त आहे, म्हणजे जवळजवळ 2700 फूट एलिव्हेशन आहे आणि हा ट्रेक सुद्धा खूप मोठा आहे, 8 माईलचा आहे. तर थोडासा डिफिकल्ट म्हणजे एलिव्हेशन जास्त आहे त्यामुळे. पण हा ट्रेक तिथून वरती जाऊन दिसणारा व्ह्यू खूप सुंदर असणार आहे लेकचा आणि एक फॉल सुद्धा दिसणार आहे, म्हणजे 2-3 व्ह्यू पॉईंट सुद्धा आहेत. आणि तर पाठीमागे आम्ही माउंट साई केला होता तर तिथून पूर्ण माउंटन्सचा व्ह्यू दिसला होता आम्हाला, माउंट रेनियर वगैरे. पण हा ट्रेक आम्ही यावेळेला निवडला की थोडासा लेक व्ह्यू आणि वॉटरफॉलचा व्ह्यू, थोडासा वेगळा व्ह्यू. तर पुण्यामध्ये सध्या मान्सून सुरू आहे आणि इथे सुद्धा मान्सूनमध्ये ट्रेक करण्याचंच फिलिंग आहे, कारण की आज पूर्ण रेनी डे आहे आणि सगळीकडे ढग खाली उतरलेले आहेत. तर पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ट्रेक करताना, मान्सूनमध्ये ट्रेक करताना जे फिलिंग असतं, जे वातावरण असतं, ते सगळं वातावरण आता इथे तयार झालेलं आहे. तर चला बघूयात आपण हा लेक सेरेन ट्रेक कसा होतो. चलो लेट्स गो. इथे आम्हाला पहिलाच ब्रिज लागलाय आणि पाण्याची वॉटर स्ट्रीम आहे इथे, वरून पाणी वाहत येते कारण की वरती वॉटरफॉल पण आहे. ही कसले तरी टणटणी असायची आपल्याकडे माहिती, तशी दिसत आहेत हे, बारीक बारीक आहेत. आम्ही काय खाणार वगैरे नाहीये, माहिती नाहीये. हो हे बघ, हे पण काहीतरी बेरीच आहे, ही पण कोणतरी. हा हो, इथे बेरीज आता जसं आपल्याकडे करवंद वगैरे असतात माउंटेन एरियामध्ये, डोंगराळ भागामध्ये, तसे इथे खूप वेगवेगळ्या बेरीज असतात आणि रस्त्याच्या कडेला सगळी झाडं आहेत ही बेरीजची. इथे सुरुवातीलाच इतकं वेगळं झाड दिसलं, या झाडाचं खोड एवढं मोठं आहे आणि कसं काय छोटंसं झाड वरती वाढलंय माहिती नाही, पूर्ण शेवाळाने भरलेलं आहे. इथे अजून एक बेरी दिसली आहे, थोडीशी वेगळी वाटते, वेगळ्या कलरची आणि वेगळे दाणे पण आहेत त्याचे. कोणती बेरी आहे माहिती नाही खरं, फोटो काढून बघायला पाहिजे ना. हे बघ इथे पण आहे तशी, खूप साऱ्या बेरीज आहेत. चलो, है ना, कसली लाल भडक आहे एकदम. ती आत्ता जी बघितली होती तीच पिकलेली आहे ही बेरी. हा जो रस्ता जातोय, या रस्त्याच्या दोन्ही साईडला जर पाहिलं ना, दोन्ही साईडला बेरीजची झाडं आहेत, दोन्ही साईडला. पण आम्ही काय बेरीज खाणार वगैरे नाहीये, कारण की येथे असं रेकमेंड करतात की या बेरीज माहिती नसतात आपल्याला कशा आहेत, जर रानटी वगैरे असतील तर त्या विषारी पण असू शकतात, त्यामुळे आम्ही खात नाहीये. पण ते पाहायला छान वाटते, वेगवेगळ्या रंगाच्या बेरीज दोन्ही साईडला आहेत. आणि ही रानटी फुलं आहेत, वेगवेगळी फुलं पण पाहायला मिळतात. आणि या आत्ताच्या या भागामध्ये इतका छान वास येतो एखादा एकदम मस्त परफ्यूम पेक्षा पण चांगला खूप छान वास येतोय, कोणत्या तरी झाडाचं असणार आहे. चलो, इथे छोटासा पॅच आलाय, सरळ रस्ता नाहीये. एक तर अगं झाडावरून घसरू शकतो, खालनच जायला पाहिजे मला असं वाटतंय. मला वाटतं खालनच जायला पाहिजे, दगडांवरती पाय ठेवून. जातीयस का? केअरफुल. हो मी खालनच येणार आहे. इथून आलोय आम्ही आणि रस्त्यावरती
आडवी झाडं पडली आहेत छोटी छोटी. नाही आहे हां, कारण की इथे असं आम्ही रिव्ह्यूमध्ये ऐकले की रस्ता वगैरे चुकू पण शकतो, त्याच्यामुळे थोडंसं काळजी घ्यायची की ट्रेल बरोबर सिलेक्ट करायचं जाताना जाण्यासाठी. हे बघा इकडे राईट साईडने इथे आम्हाला हे झाड दिसलंय आणि या झाडाचं काय वैशिष्ट्य आहे, हे इथून सुरू झालंय. एकच झाड आहे, त्याला 4-5 फांद्या आहेत आणि एवढं मोठं आहे ते. एकच झाड आहे पण वेगवेगळी अशी 3, 6, 7, 7-8 झाडं वाटतात. चला आता मोकळा रस्ता आहे. आम्हाला येताना पण खूप लोक दिसले, गर्दी आहे. प्रसिद्ध आहे हा लेक सेरेन, तर खूप लोक ट्रेक करून सुद्धा रिटर्न आलेले आहेत. आता थोडासा मोकळा रस्ता आहे पण आतापर्यंत पूर्ण जो आधी जसा होता दोन्ही साईडला चेरीज आणि झाडं तसाच होता. हो हो दिसतात ना, हे बघ हे चेरी बहुतेक पिकलेली नाहीये, नको खायला पण. हम्म हम्म. तर मी आधी सांगितलेलं की या रस्त्यावरती ट्रेलवरती ना लोक चुकतात आणि लोक चुकतात, त्याच्यामुळे खूप व्यवस्थित पाहायला लागतं. तर ना आम्ही आता ट्रेक करून आलो आणि लिटरली जिथून ट्रेक सुरू केला होता तिथे पोहोचलो आम्ही. तर बापरे, म्हणजे जवळजवळ पाऊण तास आम्ही चाललो आणि पाऊण तासानंतर ना आम्ही जिथे पार्किंग केलं होतं गाडी त्या जागेवर पोहोचलो लिटरली. आणि मला आठवलं की आम्ही कुठे चुकलो ते. तो जो मी रेकॉर्ड पण केलं होतं जे ते लाकडाचा ओंडक्यावर गेलेली, तिथून आम्ही ऍक्च्युली राईट टर्न घेतला. तिथून राईट नव्हता घ्यायचे, लेफ्ट घ्यायला पाहिजे होता. तर तो राईट टर्न आम्हाला घेतल्यामुळे तो बहुतेक आम्हाला परत मागे घेऊन आला. बापरे. आता आता प्रत्येक ह्याला छोट्याशा पण टर्नला मॅप बघून पुढे जाणार. आमचा पाऊण तास गेला पण ठीक आहे. लर्निंग. बापरे. चला नाव वी हॅव स्टार्टेड द ट्रेक नाव. आता ट्रेक सुरू झालाय आमचा. चलो हा पॉइंट आहे खरं. आता आम्ही लगेच आलो, खरं 15 मिनिटांमध्येच आम्ही कव्हर केला हा पॉइंट. इथून आम्ही चुकलेलो, आम्ही इथून खालनं आलो आणि समोर जो रस्ता दिसतोय हा इथे गेलो, पण ऍक्च्युली आम्हाला इथून येऊन या साईडला जो रस्ता जातो इकडे जायचं होतं. मग हा जो रस्ता आहे हा वरती घेऊन जातो, पण आम्ही इथे गेलो त्याच्यामुळे हा रस्ता आम्हाला पुन्हा खाली घेऊन गेला पार्किंगला. तर असा थोडासा कन्फ्युजिंग रस्ता आहे आणि आम्हाला लक्षात का नाही आलं, कारण की आम्ही जेव्हा गेलो रिटर्न तर खूप लोक होते त्या ट्रेलवरती, येणारे पण होते आणि जाणारे पण होते. त्याच्यामुळे असं वाटलं की आम्ही बरोबर चाललोय, पण ते लक्षात नाही आलं की आम्ही जात असताना लोक हायकिंग करण्यासाठी येत होते आणि आम्ही डायरेक्ट पोहोचलो आमच्या पार्किंगमध्ये. तर थोडंसं इथे काळजी घ्यावी लागतात. आम्ही मॅप उघडूनच ठेवलाय, पाहतोय मॅपमध्ये पाहतच चाललोय की आम्ही कुठे पोहोचतोय ते. पण आता सरळ आहे का ग आता, आणि आता काही जास्त लॉस झाला नाहीये वेळेचा. आम्ही कव्हर करू, दोघीच आहे त्याच्यामुळे आता पटापट पटापट आम्ही चाललोय पुढे. ते आम्हाला गोगल गाई सारखं दिसतंय, स्लग आहे म्हणे हे रस्त्यामध्येच आहे. तर आता या साईडने आलोय, जो सरळ रस्ता होता तिथून उजव्या साईडने. आता हा ब्रायडल वेल्स फॉल्स पाहायला चाललोय. तो फॉल पाहून मग खालच्या साईडने सरळ खाली जाऊन मग आपण लेक सेरेन कंटिन्यू करणार आहे. तर हा ट्रेल आहे, तिथे मात्र लिहिलं होतं कसं जायचंय ते. पण आम्ही जिथे चुकलो होतो ना खरं, तिथे सुद्धा एक मार्किंग पाहिजे, कारण की आम्हाला असं वाटतं की बाकीचेही बरेच लोक चुकले होते त्या साईडला. चलो बघूयात आपण फॉलला जाण्यासाठी पण थोडासा स्टीप आहे रस्ता, चढाई आहे. जसं आपण माउंट साईला सुरुवातीपासूनच खूप चढाई होती, तसा या ट्रेकसाठी मात्र एवढी चढाई नव्हती सुरुवातीपासून. थोडासा फ्लॅट ट्रेल होता, सपाट रस्ता आणि मध्ये मध्ये चढाई. तर इथे फॉल्सला जाण्यासाठी मात्र खूप चढाई आहे. तर इथून 1.25 मैल चालावं लागणार आहे वरती. चलो भरपूर चढाई आहे आणि इथे ट्रेल केलेले आहेत असे, त्याच्यामुळे चढायला काही प्रॉब्लेम येत नाहीये, पण भरपूर चढ आहे. अजून वरती जायचं आहे.
आणि आम्ही खालनं आलोय, अजून खूप खालनवरती आलोय. चलो, इथे इतका छान व्ह्यू दिसतोय, सगळे ढग उतरलेत खाली. खाली पांढरी ढग आणि वरती काळे ढग आहेत, बहुतेक क्लाउडी आहे. आता काय पाऊस पडणार नाहीये, पण त्याच्यामुळे असं काळे पांढरे ढग आणि खाली डोंगर असा व्ह्यू आहे. आम्ही पोहोचलोय फॉलला. आवाज होते खूप पाण्याचा. समोर आहे फॉल आणि या साईडने पण एक ट्रेल जाते, तिथून पण एक व्ह्यू आहे. सगळ्यात आधी वरती जाऊन व्ह्यू बघूयात आपण फॉलचा, जवळून पाहूयात. किती वाजलेत आता? 11:15 वाजलेत. चलो. अरे एवढा मोठा फॉल आहे आणि भरपूर पाणी पण आहे, पाऊस पडून गेला त्यामुळे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा इतकं पाणी आहे या फॉलला आणि खूप छान वाटतंय. तर आता फॉल्स पाहून निघालोय आणि खूप छान फॉल्स आहे. आणि समरमध्ये सुद्धा, उन्हाळ्यामध्ये सुद्धा इतकं पाणी आहे. पाऊस तर खरं थांबलाय आता, थोडंसं ऊन पण पडायला लागले आधीमध्ये, पण फॉल्सच्या जवळ असे वॉटरफॉलचं जे पाणी येत होतं, धबधब्याचं पाणी अंगावर येत होतं, त्याचे तुषार खूप भारी वाटत होतं. एकदम थंडगार आणि म्हणजे खूपच पीसफुल, मस्त वाटलं पाण्याच्या एवढ्या जवळ. भिजता येत नाही खरं इथे धबधब्यामध्ये, ते मी मिस करते. कारण की आपण महाराष्ट्रामध्ये कुठे गेलो वॉटरफॉलला तर भिजल्याशिवाय येत नाही आणि खूप मजा येते त्याच्यामध्ये. पण इथे मात्र भिजता येत नाही. ऍटलिस्ट वॉटरफॉलमध्ये तरी कोणी बघितलं नाही मी भिजताना. तर इथे ज्या जवळपास छोट्या मोठ्या नद्या असतात तिथे जातात लोक पोहायला, स्विमिंग करायला, पण वॉटरफॉलमध्ये असं कोणीच भिजत नाही. पण खूप छान वाटलं एवढ्या धबधब्याच्या जवळ आणि त्याचा आवाज वगैरे ऐकून. खूप छान धबधबा आहे हा आणि पाणी सुद्धा भरपूर आहे. तर किती चढाई जास्त आहे याच्यासाठी नाही असं नाही, कारण की म्हणून रेकमेंड करतात इथे की एडन लेकला जायच्या आधी हा धबधबा पाहिला पाहिजे. कारण की तो लेक सुद्धा एवढा लांब आहे, मग जेव्हा येतो मग एवढा वरती यायला पुन्हा कंटाळा येतो, मग लोक स्किप करतात. म्हणून मग आम्ही जायच्या आधीच हा फॉल्स पाहिला. आता खाली जाऊयात, जवळजवळ 1 मैल तरी आहे खाली जायला. चढाई खूप होती, आता उतरताना एवढं काही वाटणार नाहीये. आणि आधीमध्ये असे ट्रेल्स पण करून ठेवलेले आहेत. आता थोडासा रॉकी पॅच आहे असा, आणि थोड्या वेळाने पुन्हा स्टेअरकेस, थोड्या वेळाने असे ट्रेल्स बनवलेले आहेत चालण्यासाठी, तर तिथून जाणार आहे. चलो, आता वाजलेले आहेत 11 वाजलेत सकाळचे. लेक सेरेनला पोहोचायला मला असं वाटतंय 12:30 तरी होतील असं मला वाटतंय, जेवढा आधीचा अनुभव आहे त्याच्यावरून. चलो, तर आता या जर ट्रेलला पाहिलं तर खूप गर्दी आहे. लहान मुलं थोडीशी कमी आहे, 2 लहान मुलं पाहिली मी आलेली ट्रेकला, पण गर्दी खूप आहे. खूप प्रसिद्ध स्पॉट आहे आणि खरं तर ट्रेकिंग वगैरे ही खूप छान ऍक्टिव्हिटी वाटते मला. बरेच लोक म्हणतात की का तुम्ही नाही का ट्रेकिंगला जाता, एवढा डोंगर चढायचा, एवढा त्रास करून घ्यायचा, त्याच्यापेक्षा घरी निवांत आपण झोपू शकतो, आराम करू शकतो. तर मला असं वाटतं की ट्रेक केला पाहिजे, कारण की आपली लाईफस्टाईल अशी आहे की दररोज बसून काम असतं आणि तेवढं रेग्युलर एक्सरसाइज करणं होत नाही. ती तर शक्यतो ट्राय करते की थोडंसं रोज चालणं झालं पाहिजे अर्धा 1 तासाचं, पण तसा वेगळा एक्सरसाइज कोणताच होत नाही आणि त्याची खूप गरज असते खरं तर. मग असे ट्रेक्स वगैरे महिन्यातून एखादा जरी करायला मिळालं तरी पण केला पाहिजे. याच्यामुळे एकतर एक्सरसाइज सुद्धा होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिम मध्ये एक्सरसाइज करण्यापेक्षा हे नेचरच्या मध्ये, निसर्गामध्ये असं येणं, आणि मग त्याच्यामुळे एक्सरसाइज केल्यासारखं वाटत नाही, एक्सरसाइज आपोआप होते आणि निसर्गामध्ये येतो आणि ट्रेकिंगची पण एक मजा येते. म्हणजे फिटनेससाठी मला हे खूप छान वाटतं की ट्रेक केला पाहिजे. आणि मला तर खरं भारतामध्ये असताना सुद्धा मला महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप ट्रेक्स केलेले आहेत आणि मला छोटे मोठे डोंगर सुद्धा आवडतात. म्हणजे मी पुण्यामध्ये आपली वेताळ टेकडी वगैरे असेल, किती वेळा त्या वेताळ टेकडीवर गेलोय, खूप वेळा गेलोय. तर अशी छोटीशी सवय खरं लावून घ्यायला पाहिजे. मी निसर्गप्रेमी आहे, त्याच्यामुळे मला निसर्ग आवडतो, निसर्गामध्ये रमते मी आणि खूप छान एक समाधान मिळतं. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी थोडंफार का होईना नेचरमध्ये गेलं पाहिजे आणि जे आपल्याला आवडतं ती गोष्ट नक्कीच केली पाहिजे. आलोय आम्ही फॉलवरून. तर फॉलला इथे लिहिलंय खरं 1/2 मैल, म्हणजे टोटल 1 मैल आपण चालून आलो आणि लेक सेरेनला जायला अजून 2.7 मैल्स आहे. ते आपल्याला राईट साईडने जायचंय.
गर्दी झाली आता. मस्त ब्रिज लागलाय आम्हाला आणि जो फॉल बघितला आपण त्याचं पाणी येतंय खाली. वा, इथून असं दिसतोय तो. तोच नाहीये वाटतं ग. अच्छा, तो याच्यावरती आहे तो फॉल, म्हणजे ह्या पॉइंटच्या वरती तो फॉल आहे आपण बघितला. बरोबर, त्याचं पाणी वाहत येतं इथे आणि हा ब्रिज केलाय. चलो आता ना आम्हाला मोठा रॉकी पॅच लागलाय, खूप मोठा आहे. सगळेजण इथे ब्रेक वगैरे घेतात, थांबलेत. हो, वेगळी फुलं आहेत, जाईसारखी वाटतात की नाही फुलं बघ. हो, दुपारचे 12:15 वाजलेत आणि 11:45ला ट्रेक चालू केला होता. म्हणजे जवळपास 3.5 तास होतील ट्रेक चालू करून. त्याच्यामध्ये आम्ही मध्ये एक रस्ता चुकलो, त्यामुळे आमचा अर्धा तास वाढला. ब्रायडल वेल फॉल्सला जाऊन आलो, तर तो सुद्धा त्याने सुद्धा 1-1.5 मैल ॲड केले. तर अजून सुद्धा जवळजवळ 1 तासाचा ट्रेक राहिला आहे, बराच राहिला आहे. म्हणजे आता 1:15ला आपण पोहोचू लेक सायरनला. छोटा ट्रेक नाही आहे, मोठा ट्रेक आहे, लेंदी ट्रेक आहे आणि एलिव्हेशन पण जास्त आहे, चढाई जास्त आहे. आता व्ह्यू मात्र खूप छान दिसतोय आजूबाजूला. मागे आता ते जे खूप मोठा माउंटेनचा व्ह्यू दिसतोय. आता झाडं आहेत पण थोडासा एका पॉईंटला गेलो जिथे झाडं वगैरे नसतील तर तिथे मात्र खूप छान व्ह्यू दिसतो. तर असंच आहे, ट्रेक मात्र मोठा आहे, भरपूर मोठा आहे. चलो कंटिन्यू करूयात, पूर्ण तर करायचं आहे ट्रेक आम्हाला. हो ना क्रांती? चलो, पूर्ण रॉकी पॅच आहे, पूर्ण रॉकी पॅच आहे इथे. आता थोडासा चढ कमी झालाय का? नाही आहे, पुढे पण चढच आहे आणि खूप लोक आहेत. एका साईडला थांबावं पण लागतं कधी कधी, इतके लोक आलेले आहेत. इथून कुठून आलोय आपण? हे बघ, खालनं आलोय, इथून एवढा खालून आलोय आणि इथे वरती आलोय आणि स्टील आपल्याला एवढा वरती जायचंय. दिसत आहेत का लोक? खूप वरती जायचंय, खूप वरती. मला वाटतंय की 1, 2, 3, 4 लेअर वरती जायचं आपल्याला, अजून भरपूर आहे. इथे एक जाळं दिसत आहेत, खूप जाळी आहेत, कोळ्याची आहेत वाटतं, छान वाटत आहेत, खूप आहेत, 5-6 आहेत. आणि आमचं चढणं चालू आहे, अजून काय एलिव्हेशन संपलेलं नाही आहे, खूप चढाई आहे आणि बऱ्याच बाकी, अजून अर्धा तास तर अजून आरामात लागणार आम्हाला. थोडंसं उघडलं की असा व्ह्यू दिसतोय, खूपच छान. खूप चढाई करून आलो, खूप जास्त. 1:15 वाजलेत आणि मागे असा व्ह्यू दिसतोय. थोडंसं उघडलं की एक छान व्ह्यू दिसतोय. चला, तरी अजून बरेच बाकी आहे. बापरे, या पूर्ण झाडावरती जाळंच आहे, पूर्ण जाळ्याने भरलंय. खरं तर मोबाईलमध्ये दिसत नाही एवढं. हे पूर्ण झाडावरती असेच जाळे आहेत, पूर्ण झाड भरलंय वरतीपर्यंत. पहिल्यांदाच बघितलं असेल होय ग, विदाऊट किडे. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी आहे, बऱ्याच ठिकाणी इथे म्हणजे पूर्ण झाडचं झाड भरलंय. पण हे झाड जे आधी दाखवलं ते खूप पूर्ण झाड भरलंय जाळ्यांनी. हो, मस्त ऊन पडलंय आणि इतका सुंदर व्ह्यू दिसतो इथून, खूपच मस्त. आणि अजूनही आपल्याला 20 मिनिटात पोहोचायला, पण हा व्ह्यू खूप सुंदर दिसतोय. ढग उतरलेत वरती, समोर डोंगर दिसतोय हा, आणि याच्यावरती बर्फ आहे आणि ढग सुद्धा चाललेत आणि इतका उजेड येतोय त्याचा, बर्फाचा रिफ्लेक्ट होतोय खूप प्रकाशाला, एकदम लाईट लावल्यासारखा. खूपच भारी दिसतंय. पण खूप सारे मशरूम येतात झाडावरती. सारांशला खूप आवडतात मशरूम बघायला, म्हणजे हे असं नाही का, सांगत असतो कोणते पॉयझनिस्ट आहे कोणते नाही आहे. शेवटचा टप्पा राहिला आहे आणि त्याच्यामध्ये पण असेच
रॉकी पॅच आहेत, सरळ असं नाही आहे, थोडंसं रॉकी पॅच आहे हा. आणि मग पुढे इथे पण ते दिसतात आम्हाला लोक पुढेपर्यंत. 2:30 वाजलेत आणि फायनली आम्ही पोहोचलो आहे. हा आहे लेक. बघत पुढे जाऊन. समोर कोणीतरी कायाकिंग पण करतंय यार, कसलं भारी वाटतंय बघायला. कसं घेऊन आले असणार आहे त्यासोबत कायाकिंग स्वतःच. अगं बस भारी वाटतंय पण मस्त एकदम. यार मला पण करायचंय कायाकिंग, ते देणार नाहीत पण ठीक आहे, नाही करायचं. हे पलीकडच्या साईडला जायला ब्रिज आहे आणि हा जो ब्रिज आहे हा म्हणजे एका साईडने तुटलेला आहे खरं तर. काय असं आहे, छोटीशीच वाट आहे बाबा. मोबाईल तर बंदच करणार आहे मी. एकदा आधी एक व्हिडिओ घेते इथला. वा खूप भारी. काय म्हणजे इतका सुंदर व्ह्यू दिसतोय वरती. हा डोंगर आहे आणि हा डोंगर पूर्ण ढगांनी वेढलेला आहे आणि असा राखाडी रंगाचा डोंगर आहे मस्त. आणि खाली थोडासा स्नो आहे आणि मग त्याच्या खाली लेक. आणि लेकमध्ये असं डोंगराचं आणि त्या व्हाईट स्नोचं प्रतिबिंब पडलंय तर इतकं सुंदर दिसतंय. वा मस्त. चला आता आम्ही ना इथून जरा पुढे जातो आणि बसायला जागा शोधतो, थोडंसं काहीतरी खाऊन घेतो, निवांत वेळ घालवून मग निघूयात. इतका सुंदर लेक दिसतोय हा, खूप सुंदर. आणि आता मध्ये मध्ये ऊन पण येत आहे तर हा पाठीमागे डोंगर आहे तो पण क्लिअर होतो आणि इतका छान व्ह्यू दिसतोय मागे. खूपच सुंदर. छान आम्ही वेळ घालवला, खूप छान वेळ घालवला. आणि खरं तर इथून निघावंसं वाटत नाहीये, छान अजून निवांत बसावं असं वाटतंय. पण आता वाजलेले आहेत दुपारचे 2:30 आणि आपल्याला उतरायला 2 तास तरी लागतील जेवढा आमचा अनुभव आहे. त्याच्यामुळे आता निघावं लागेल. पण इतकी सुंदर जागा आहे आणि एवढा ट्रेक केला. ट्रेक सोपा नाहीये, सोपा नाही म्हणण्यापेक्षा लेंदी आहे. सोपा आहे पण खूप चालायचे, खूप चालायचे. पण या व्ह्यू साठी वर्थ आहे, वर्थ. सेरेन आता याला बाय बाय म्हणतोय. 2:30 वाजलेत आणि खरं सांगायचं तर खरंच माझं तर इथला पाय निघत नाहीये. क्रांती मला ओढून नेतीये की चल आता आपल्याला ड्राईव्ह पण करायचंय. 1.5 तासाचं ड्राईव्ह आहे. खाली 2 तास आपल्याला उतरून 1.5 तास ड्राईव्ह करायचंय. पण जर इतका सुंदर व्ह्यू असेल तर खरंच पाय निघत नाही. म्हणजे मी बसू शकते इथे 1 तास 1.5 तास तरी आरामात बसू शकते फक्त व्ह्यू बघत. पण ठीक आहे, पुन्हा येऊ. पण खूपच एक नंबर आहे हा व्ह्यू, एक नंबर. म्हणजे काय शब्द, काय बोलू शकतो. एवढ्या उंचावरती हा लेक आहे आणि हिरवगार पाणी आहे, हिरवगार मस्त. म्हणजे वीकेंडचा हा ट्रेक वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल ट्रेक. तुम्ही जर कोणी जर हा ब्लॉग अमेरिकेमधून पाहत असेल आणि वॉशिंग्टनमध्ये राहत असेल तर मग मी रेकमेंड करेल की नक्की लेकला व्हिजिट करा. नक्की. थोडासा आहे, थोडासा फिटनेस पाहिजे, थोडासा लेंदी आहे ट्रेक, खूप चालायचं आहे, पेशन्स पाहतो ट्रेक खरं पाहायला गेलं तर. पण हा व्ह्यू बघितल्यावर सगळा थकवा निघून जातो आणि एक वेगळीच रिफ्रेशमेंट मिळते. खूप छान वाटलं मला. नेचर खूपच छान आणि पीसफुल आहे लेक खरंच. आणि आता म्हणजे आत्ताचं वेदर परफेक्ट होतं आजचं. सकाळी आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा जस्ट पाऊसच पडत होता आणि आम्ही जेव्हा ट्रेक सुरू केला तेव्हा क्लाउडी होतं वेदर. ट्रेक करण्यासाठी पण चांगलं होतं वातावरण. आणि जसं आम्ही लेकला पोहोचलो तसा इतका व्ह्यू क्लिअर झालाय कारण की माझी जी मैत्रीण आहे माझ्यासोबत आलेली क्रांती, तर ती आली आहे इथे आधी. तर जेव्हा ती आली होती तेव्हा तिला लेक दिसलाच नव्हता कारण की पूर्ण क्लाउड्सने कव्हर झाला होता, काहीच व्ह्यू पाहता नव्हता आला. आज मात्र खूप छान व्ह्यू बघायला मिळाला. म्हणजे क्लाउड्स पण क्लिअर होत होते, क्लाउड्स येत पण होते आणि पूर्ण ऊन असतानाचा जो व्ह्यू दिसतो तो खूप छान दिसतो. म्हणजे इथे कुठेही जेव्हा ऊन असतं ना तेव्हा एकदम खुलून दिसतो कोणता पण व्ह्यू. तर
म्हणजे खूप छान असा ट्रेक झालाय आणि वर्थ आहे एवढी हाईक या ट्रेकची. ठीक आहे, चलो आता निघालोय आम्ही. डिसेंट चालू केलेला आहे. आपल्याला आता 2:45 वाजलेत यार निघता निघता. मला वाटतंय 5 वाजणार आहेत खाली पोहोचताना. चलो आता पटापट आम्ही खाली उतरतो. आणि इथे पण बघा, इथे काय व्ह्यू आहे, कमाल व्ह्यू आहे, कमाल, मस्त, ऑसम. म्हणजे खूप जास्त मोठं ट्रॅव्हल प्लॅन करायची गरज नाहीये की 1-2 दिवसांचा किंवा 8-8 दिवसांचा प्लॅन करायची गरज नाहीये. काही नाही, सकाळी आम्ही उठलोय आणि ट्रेक करत इथे आलोय आणि हा व्ह्यू पाहायला मिळालाय. बेस्ट व्ह्यूज. चलो 4:15 वाजता आणि आम्ही खूप उतरून आलोय. खूप म्हणजे खूप मोठा पॅच आम्ही कव्हर केलाय आणि अजूनही आम्ही उतरतोय आणि अजूनही उतरतोय आम्ही. अजून मला असं वाटतं की तो जो ब्रिज आहे ना, आपल्याला सुरुवातीला लागला होता ब्रायडल वेल फॉल्स नंतर, तिथंपासून थोडासा कमी चढाई किंवा असा रॉकी पॅच नाही आहे, नाही तर सगळं पूर्ण रॉकी पॅच आहे. आत्तापर्यंत आलो ते. चला, ऊन पण आलेलं आहे आता, पण आता ऊन लागत नाही आहे कारण की घनदाट झाडी आहे, त्यामुळे थोडासा राहिला आहे. 4:30 वाजलेत संध्याकाळचे आणि आता आम्ही त्या ब्रिजवरती आलो आहे, जो ब्रायडल वेल फॉलचा जो ब्रिज होता तिथे आलो आहे. खरं तर या ब्रिज नंतर न खरा ट्रेक चालू होतो. या ब्रिज नंतर जवळपास मला वाटतं की 3 मैलचा पॅच आहे, जो पूर्ण स्टीप आहे, खूप जबरदस्त चढाई आहे, खूप जास्त, आणि पूर्ण रॉकी पॅच, दगडांच्या मधनं जायचं, तो पूर्ण रॉकी पॅच आहे. आणि शिड्या आहेत बऱ्याच ठिकाणी लाकडाच्या की जिथे खूप स्टीप आहे, पण जिथे जिथे शिड्या आहे तिथे जास्त हाईट पण आहे, म्हणजे प्रॉपर चढाई होती. आणि मला असं वाटतं की आता मात्र थोडंसंच राहिलेलं आहे आणि जरा सरळ रस्ता येईल, सपाट रस्ता. तर खूप जास्त चढाई होती आता जी होती. आता उतरतोय आम्ही, पण उतरताना सुद्धा असा रॉकी पॅच होता पूर्ण येईपर्यंत. आता वाजलेत 4:30. मला वाटतं की 5पर्यंत पोहोचू पार्किंगमध्ये. आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही पोहोचलेलो आहे पार्किंग एरियामध्ये. आणि सकाळी किती वाजता चालू केला ट्रेक? 9:45ला. 9 ते 5 जवळजवळ 8 तास आम्ही ट्रेक केला आणि 10 मैलचा ट्रेक आहे. 10 मैल म्हणजे साधारण 25 किलोमीटर. खूप मोठा ट्रेक आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही तो ब्रायडल वेल फॉल्स पण केला, त्याच्यामुळे ते आमचा डिस्टन्स पण वाढला आणि तो सुद्धा खूप उंचावरती आहे, एलिव्हेशन जास्त आहे. तर आमचा टोटल असा 25 किलोमीटरचा ट्रेक झाला आहे. आणि खूप जो ब्रिज होता जे मी आधी दाखवलं, त्या ब्रिज नंतर खूप जास्त चढाई होती, पण जो व्ह्यू होता तो मात्र खूपच छान होता आणि म्हणजे वर्थ होता तो व्ह्यू. तर ओव्हरऑल आम्ही खूप एन्जॉय केला ट्रेक. आणि वॉशिंग्टन राज्यामध्ये आता आपण लास्ट टाईम लेक 22 केला, त्याच्यानंतर माउंट साय आणि हा लेक सेरेन केला आहे. तर हे जे ट्रेक्स केले तर हे खरं तर जास्त एलिव्हेशनवाले आहेत. 2,500 ते 3,000च्या पुढे याचं एलिव्हेशन आहे आणि मोठे ट्रेक आहेत. वॉशिंग्टनमध्ये असे छोटे छोटे ट्रेक्स पण आहेत आणि खूप छान छान व्ह्यूज तिथून सुद्धा दिसतात. पण आम्ही हे जे जास्त एलिव्हेशनवाले जे ट्रेक्स आहेत ते करण्यामागे एक रिझन आहे, एक कारण आहे त्याच्यामागे. तर या उन्हाळ्यामध्ये आम्हाला वॉशिंग्टनमधला एक अवघड ट्रेक आहे, अवघड, प्रसिद्ध आणि चॅलेंजिंग असा एक ट्रेक आहे. तर तो ट्रेक आम्हाला करायचा आहे. तर त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही हे ट्रेक करतो आहे मोठे. तर हा ट्रेक कोणता आहे आणि का प्रसिद्ध आहे आणि कधी आम्ही जाणार आहे, तर ह्याची सगळी माहिती मी येणाऱ्या पुढच्या काही भागांमध्ये देईलच. तर आजचा भाग तुम्हाला आवडला का? आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा. जर चॅनेल सबस्क्राईब केला नसेल अजूनही तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. धन्यवाद.